धुळ्यात मनपाच्या अतिक्रमण मोहिमेत राडा, अतिक्रमण पथक प्रमुखासह जेसीबी चालकाला धक्काबुक्की। धुळे शहरातील वडजाई रोड परिसरात आज महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेदरम्यान काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती। महापालिकेचे पथक प्रमुख प्रसाद जाधव आणि जेसीबी चालकाला काही नागरिकांनी धक्काबुक्की केल्याचा प्रकार समोर आला आहे। या घटनेमुळे मोहिमेत काही काळ व्यत्यय आला होता, मात्र पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली। चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश कुमार घुसर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला असून आता पोलीस संरक्षणात ही मोहीम पुन्हा वेगाने सुरू करण्यात आली आहे। वडजाई रोड परिसरात गेल्या 2 दिवसापासून महापालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम सुरू आहे। आज सकाळी महापालिकेचे पथक कारवाईसाठी पोहोचले असता काही स्थानिक नागरिकांनी या मोहिमेला तीव्र विरोध दर्शवला। या विरोधाचे रूपांतर वादात होऊन महापालिकेचे अतिक्रमण निर्मूलन पथक प्रमुख प्रसाद जाधव आणि जेसीबी चालकासोबत धक्काबुक्की करण्यात आली। यामुळे परिसरात काही काळ गोंधळ निर्माण झाला होता, मात्र कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेत संबंधितांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली। पोलिसांच्या कडक भूमिकेनंतर परिस्थिती निवळली असून अतिक्रमण मोहिमेला पुन्हा सुरुवात झाली आहे। परिसरातील अनेक सुज्ञ नागरिकांनी प्रशासकीय कारवाईला सहकार्य करत आपली अतिक्रमणे स्वतःहून काढून घेतली। सध्या वडजाई रोड परिसरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात असून महापालिकेची यंत्रणा आपले काम नियोजितपणे पूर्ण करत आहे। धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक, धुळे। नमस्कार। आज वडजाई रोड या ठिकाणी अतिक्रमण तोडण्याचा कारवाई चालू आहे। महानगरपालिकेतर्फे पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे। येथे बघ्यांची तुरळक गर्दी चालू आहे। बंदोबस्त शांततेमध्ये चालू आहे। कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही आहे। लोकांचाही सहयोग चांगला आहे। फक्त 1-2 जे लोक आहेत त्यांचा काहीतरी इश्यू आहे, तो इश्यू महानगरपालिका आणि त्यांचा इश्यू आहे। झाल्यानंतर तो इश्यू पूर्ण झाल्यानंतर अतिक्रमणाची कारवाई पुन्हा सुरू होणार आहे। सध्या या ठिकाणी शांतता आहे।